नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहल धरा, आत्मविरोधी कुतूहल धरा, नमन नटवरा
रंगदेवता आणि नाट्यरसिकांक अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत संगीत वस्त्रहंड. नाट्यरसिकांक एक धोक्याची सूचना. नाटक बघताना तुम्ही जेव्हा हस्यात त्या तुमचा जर वस्त्रहरण झाला ना तर त्याची जबाबदारी आमचेर नाही. अरे बॉम्बा बॉम्ब किती करता किती वाजवता आणि टाळी किती पुढच्या भोसडीच्या या जर तुम्हाला भुतूर सांगलं असतं तर तुझे 42 पुढे करणार का गेले असते रे. मी सूत्रधार आहे माका प्रॉम्प्टिंग करू नाटकांका तर मंडळी या चकल्या प्रॉम्प्टाच्या बोलण्याकडे काय तुम्ही लक्ष ठेवू नको. त्या काय अशीच मध्ये मध्ये घटमण्याची लईच होया. तर मी काय सांगत होतं पण टाळ्यो किती वाजवतात फायदा होतो का गावाल्यानो. माझं म्हणणं ऐका घ्या आणि मग टाळ्यो वाजव. हो गावात नाटक करू म्हणजे काय एक एक डोक्यात ताप हा तुमका माहिती तुमका नटीचा माहिती नटी म्हणजे सुळावरची पोळी. मुंबईसून हाडूची म्हणजे त्याचा आऊस बापूस बरोबर येतो. असलो तर भाऊ सुद्धा येतो. खर्च आमका परवडला ना. वर्गणी कोण देणार नाही. गेल्या 15 वर्षाचा माझा अनुभव हा. मी तसलोच निसको म्हणून या सगळा सहन करतोय. आणि समजा गावातला एखादा पोरग्या नाटकात काम करून तयार झाला तर त्याचा आवाज बघूच नाही का परवानगी दिला नाही. तात्या धोत्राचा काय खाली घ्या. अरे पण माझ्या धोत्राशी तुझं काय संबंध. माझं ना काकूचो त्याचा काय काकू लक्ष ठेवून याच्यावर? सांग याच्यावर तू काय म्हणाव रे. तर मंडळी आम्ही काय म्हणावं ते धोत्राचा नटीचा अडचणीच्या नटीतून नटीच्या अडचणीतून. अरे भोसडीच्या मगासपासून तू पिंपळावरच्या मुंज्यासारखं माझ्या मागे मागे किती लागलं. आता मंडळी नटीच्या अडचणीवर विश्वास ठेवतो तर गावात तालमीक जागा मिळणार ना. आणि मिळली तर नेमकी देवळात. आता देवळात तालमी करूची म्हणजे काय एक एक डोक्यात ताप असत. हो दर 4 दिवसांनी कोणाच्या ना कोणाच्या घरात कोणतरी जन्मांग येता आला खापसा तरी म्हणजे सुयेर आणि सुतकात देवळात तालमी घेऊन येणार ना. ह्याचा कधी तुम्ही विचार केला ह्या का त्या माणसाला झाडा किती जाणून बसली. हो तात्या झाडावर माणसा बसली. माझ्या लक्षात दिला तू होतो. तर मंडळी झाडावरची माणसा खाली इल्याशिवाय मी काय नाटकात सुरुवात करतोय ना. माका धमकी देऊ नको. तुमच्या धमकी घाबरणार होता तो सरपंच नाही. गेली 15 वर्ष गावात सरपंच म्हणून वावरते. गावची शिस्त बेडकता का ना. म्हणजे नाटका उशीर झालो ह्या मी मान्य करते पण नाटका उशीर कित्याक झालो. नाजूकची अडचण इली. आमच्या द्रौपदीची बायको बाळवलो. द्रौपदीची म्हणजे द्रौपदीचा काम करणाऱ्या पार्ट्याची बायको तेव्हा त्या येऊन थोडं उशीर झालो. पण त्याच्या रंगांग येऊ लागतो ना. कारण की येताना तिने बायकोचा कापड पोलका आणि काय भांगडू सगळं काय घेऊन गेलेलो असा. आता काय नाव्याकडसून दाढी निमिशी भाजरून घेतल्या तोंडांगिल्लो फेस पावडर लावल्या की पर्यंत कशी तुम्ही कळस असल्या तर थोडं वेळ आणखी कळस असल्या. वा 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 तुमचे आभार कसे मानूचे ताच मका कळलं नाही. मी सरपंच झाल्यापासून देवी भगवतीच्या कृपेमुळे या नाटकाचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पाडी दिलो. तसेच या जागेचे मालक आपले कोणते ते मालक. अरे मालक खाई गेले. मालक तुझ्या खिशात होते. मी आपला अंगात होतोय. आकडा नको बुतूर बुतूर बुतूर. तर मंडळी या जागेचे मालक काळूशेठ धोंडूशेठ पडवळ यांनी विनामूल्य जागा वापरायला दिल्याबद्दल थांबाव. तसेच आमच्या शाळेतील मालनकर बाई यांनी वेळात वेळ करून नाटकाच्या प्रती सुवाच्य अक्षरात काढून दिल्यावर थांबाव. तसेच गजानन प्रसादिक सुगम संधी मंडळी यांनी आमच्या नाटकाला विनामूल्य संगीत दिल्याबद्दल तात्या तुम्ही आत या बघू. तुला काय आला. अहो तात्या तुम्ही काय चालवलंय. काय म्हणजे लोक खाऊ आहे त्यांना गप करतो. पण तात्या हे मी करायचं भाषण शेवटी कोण आहे तिकडे. आज्ञा महाराज. महाराज गेलो खड्ड्या मेरा तोंडात रंग फासल्यावर भाई येऊन चालले म्हणजे किती वास लागला तुका. हो तुम्ही धर्मराजाचं वाक्य घेतलं म्हणा दिलं. का धर्मराजाचं रजिस्टर वाक्य अरे ते नीच म्हणायचा. सांग तुझ्या औशी बापाशी तुझा नाव दगडू ठेवल्या मग इतर कोणी ठेवता का म्हणे. काय हरकत आहे. हरकत नाही मग
माय तो घंटीवाला गेलो पोट घंटी वालो हो हो काय बसला कोपऱ्यात अरे माय झया काय धवळतच काय या धवळतच का काय दादा घंटा काय घंटा अरे नाटका वाजवची घंटा मिळेल ना आता काय वाजवतलंस का घंटा काय? खरं म्हणजे घंटा वाजवत होई होई ना मग त्या घेऊन ये कसं ना अरे बाबा खैसूने हात पण एकदा घंटा घेऊन ये शिगा घाल मेले ह्याच्या तोंडात भगवत देवा एकच घंटा होते मग? ती परवा चोरीला गेली लोक लय खवाळले दिसतो डबा अडून शकतो चल डबा घेऊन ये चल तात्या बरं लाडू पाणी अरे मेले होय कोणा झाला मेले घंटीच्या ऐवजी डबा बडवतो अरे बघ तेरी घेता नाही रामशी काठी आहे काठी आहे आता काटे किती ही तिरडी बाणा अरे डबा बडव काठी नको कोणचा होता तरी मी प्रत्येकाच्या बिराडा गणकरी सांगा दिलं पातळा खालच्या पोळ्या पोळ्या हाडू नको तुम्ही आता हाडलंच मग आता कोमा त्याच्या पळून का असा नको नको नुसते आपली कटकट घेऊन बसतात दादा काको येली तू किती येईल कित्याक म्हणजे म्हाका नाटक बघूचं असा मी खाय बसा बस माझ्या काय के ओ काहीतरी बोला नको सगळं लाख खावा ते कमी कट करते आणि तू झाशी जर आणि सगळं किती होईल ऐकलात मी लोकांची समजूत पाडू तुझ्या आवशीचं धगटतो अहो. तू जर लोकांची समजूत पाडलं तर लोक माझ्या मनात घालते अहो छान चौकात असं काहीतरी बोला नको मी गावची सरपंच नसाय माझा लोक ऐक तरी तू एक काम कर घ्या तो कोपऱ्यात कोपऱ्यात असा नाही तू हा आणि महिन्यातून किती वेळा बसतलस तू कोपऱ्यात चला काहीतरी ए पोरा समोर एक जाडजूडशी खुर्ची बघ ओ साधारण ह्याचा आकार बघ खुर्ची बघ ओ. आजूबाजू लेचो पेचो माणूस बसवू नको त्या बिचाऱ्याचा जर काय बरा वाईट झाला ना तर का जबाबदारी मी नाही चला हे बाजू कसा काय का बाजू रे बाजू डबाने काटे गाली तर मंडळी कमेंट डोबो आणि काठी आणलेली आहे तर आम्ही पहिली घंटा घेऊन थांबतो असो डबो मागच्या लाईनीत जर कोण भेरो माणूस असतात नाही तर ते काय ऐकून येऊ बड मान कापलेल्या कोंबड्यासारखं किती टपट एका जाग्यावर उभं रान डबो दुसरी घंटा चल तात्या एक जर गाडी डब्यात बसली डबा शिरा घाल परत ह्याच्यात होणार फुटलो माझ्या डबो फुटात केव्हा फुटात तो तू माझ्या कोणाची पिसदारी करून टाकलं बनवतो फुटलं झालं मी जाऊ ना काय रे? पण जोशी माझं काय म्हणाले नाटकाचं सूत्रधार कोण रे मी काय नाही दादा तुम्ही भय मा तू म्हटल्यावर तू लोमता काय म्हणा विचारू नको जोशी माझं काय म्हणाले काय पहिली घंटा द्यायची अर्धी बट रंगल्यावर पुढे बोल बरोबर हा, शाबास. आणि दुसरी घंटा द्यायची सगळी गाडी रंगल्यावर मेले जिभेचा तुकडो पडा पुढे बोल बरोबर शाबास. आणि तिसरी घंटा द्यायची सगळं झाल्यावर द्रौपदीचा सगळा मी बघतो हा? तू डबो बड बरोबर तुझा बापूस काय कुठे डीडीडीचे फवारे मारी होतो की काय काय नाही एक तर डबा पडलंस वर माझ्या तोंडात गटार करून टाकलं चलच का दुसरी घंटा देऊन टाक आता नाही आठ पण दुसरी घंटा तर मंडळी
गोप्यान फुटक्या डब्याचे 2 घंटा दिलेलं, 3री घंटा तो हाडून गेलेलो. तो इलो रे इलो काय आम्ही नाटकाक सुरुवात करतो. पांडू ताते गेले खंय? पांडू ताते गेले खंय? पांडू ताते गेले खंय? पांडू तात्या गेले खंय? परिस्थिती एकदम आटोक्या बाहेर गेलेली दिसते. पांडू तात्या गेले खंय? समोर कोणतं बापूस बा हळू बरोबर बापूसीलो हा नाटक. खाली मला कोणाक रन फसवा खायला होता किती वेळा सांगा तुका? हो कामच लय महत्वाचा असा. कसला? संगीतवाल्या मंडळीची चिठी लिहा. अरे मेले की तुका भरती देऊन गेली नसती. अरे तुझ्या तोंडात मग फासा फासा वास कसला येता रे? तुमका सगळ्याक शोधलंय. मग तुम्ही खैर गावात ना मग? म्हणून म्हणजे तुकारामाच्या अड्ड्यावर गेलं. हा. तुकाराम म्हणालो पांडू तात्या आत्ताच मारून गेले. 4 सोबत आमची इज्जत करता हो का तू माणूस रे? आता काय झाला? चिठी काय? चिठी पुढे काय झालं तसा? पुढे मी निघणार होतो. मग तुकारामच म्हणालो काय? आता इल्लय असेल तर वाईच मारूनच जा. मी नको म्हटलं. हा मग तिने तुका काय चमच्यान बरोबर तसं ना. मग? तुकाराम म्हणालो पूर्वीच्या न घेतल्याशिवाय नाटकात कामच करत काय मायलो नड झालो. म्हणून त्यांच्या आगस्त जराशी घेतलंय. हा